जय भीम, नमो बुद्धाय. आपण 73व्या भागाचं प्रश्नमंजुषेचं उत्तर आणि त्याचा निकाल आपण पाहणार आहोत. अ, बुद्ध आणि त्यांचा धम्म या अभिवाचनामध्ये आपण मागच्या वेळेस म्हणजे 73व्या भागामध्ये प्रश्न विचारला होता. भौतिक शास्त्रानुसार बालकात वंश परंपरेने कोणाचे गुणविशेष उतरतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की आई वडिलांचे किंवा मात्या पित्यांचे गुण मुलामध्ये उतरतात भौतिकशास्त्राप्रमाणे. आणि हे अचूक उत्तर देणाऱ्या आपल्या प्रेक्षकांची नावं आहेत: विशाल इरागंटी 6233, तुषार मोरे ओनली इंडियन 4323, @सरफिरा, नंदा काटे 6968 आणि आशा कसबे. अशा आपल्या 5 प्रेक्षकांनी याचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आपण जाहीर केल्याप्रमाणे या 5 प्रेक्षकांच्या नावाच्या आपण चिठ्ठ्या तयार केलेल्या आहेत आणि यातील एक चिठ्ठी लॉटरी पद्धतीने आपण काढणार आहोत आणि त्यांना आपण एक आकर्षक भेटवस्तू देणार आहोत. तर मी चिठ्ठी काढतोय एका नावाची. चिठ्ठीवरती माझ्या नाव आलेलं आहे नंदा नंदा काटे 6968. अभिनंदन नंदा काटेजी, तुम्हाला 73व्या भागाच्या अचूक उत्तरासाठी तुम्हाला भेटवस्तू तुमच्या घरी पाठवली जाईल. मी विनंती करतो की 9974641908 या नंबरवरती आपण आपला पोस्टाचा ॲड्रेस जर पाठवला तर आम्ही तुम्हाला तुमच्या घरी तुमचं गिफ्ट पोचवू. जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आजपर्यंत आपण 73 भाग पाहिले. 73व्या भागामध्ये तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला कर्मसिद्धांत काय आहे हे आपण पाहिलं. तसंच बुद्धांचा कर्मसिद्धांत आणि ब्राह्मणी धर्मातील कर्मसिद्धांत हे कसे भिन्न आहेत हेही आपण पाहिलं. आता भाग पुढचा 74वा. तत्पूर्वी आपण महाकारुणिक प्रोडक्शन या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी एक स्पर्धा ठेवलेली आहे. प्रत्येक भागाच्या शेवटी त्या भागावर आधारित एक प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये देणाऱ्या प्रेक्षकांमधून लॉटरी पद्धतीने निवड करून एका प्रेक्षकाला आकर्षक भेटवस्तू दिली जाईल. यामुळे आपण हा भाग शेवटपर्यंत व लक्षपूर्वक ऐकावा ही विनंती. भाग 74. गतजन्माच्या कर्माचा वर्तमान जन्मावर परिणाम होतो असे भगवान बुद्ध मानित होते काय? अशा रीतीने भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत भौतिक शास्त्रास विसंगत नाही. पूर्वजन्मीच्या कर्माचे संस्करण होऊन ते वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर भगवान बुद्ध विश्वास ठेवीत नव्हते. जेव्हा ते असे मानित होते की जन्म हा मातापितरांपासून मिळतो आणि बालकामध्ये जे काही गुणदोष असतात ते वंशक्रमानुसार त्याच्या आईबापांकडूनच प्राप्त होतात, तर ते कर्माच्या संस्करणावर म्हणजे बालक ते स्वतःचाच वारसा घेऊन येते यावर ते कसा विश्वास ठेवणार? जरी त्यांच्या विश्वासासंबंधीचे हे अनुमान स्वीकारलेले नाही तरी या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सुत्तात आढळतो. ते सुत्त म्हणजे चुळ्ळ दुःख खंद सुत्त होय. या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन धर्मीय यांचा संवाद आहे. या संवादात बुद्ध म्हणतात, निगंठांनो, तुमचे असेच म्हणणे आहे ना की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया, वाचा आणि मन यांचे संयम केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा विनाश होईल. अशा प्रकारे तपस्येने मागील पापांचा विनाश झाल्यानंतर आणि नवी पापकर्म करावयाचे आम्ही थांबवल्यानंतर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ देखील निर्मळ होतो. गतकाळ शुद्ध झाल्याने दुःखाचा विनाश होतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात.
आणि दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर सर्व दुःखच नाहीसे होते. ह्या माझ्या कथनाला या निघंटांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले की तुम्हाला माहीत आहे काय की तुमचा पूर्वजन्म होता, किंवा हे जाणता काय की तुमचा पुनर्जन्म नव्हताच? निघंट म्हणाले, नाही, काहीच माहीत नाही. यावर भगवान बुद्ध म्हणाले, काय निश्चयपूर्वक तुम्ही जाणता की आपल्या गतजन्मी तुम्ही सदोष होतेच, अथवा तुम्ही जाणता काय की तुम्ही निर्दोष होते? नाही, आम्हास काहीच माहीत नाही. निघंट म्हणाले, गतजन्मी तुम्ही अमुक पाप कर्म केले होते किंवा केले नव्हते, तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही, हे तुम्ही जाणता काय? नाही, ते आम्हास काहीच माहीत नाही. निघंट म्हणाले. दुसरी गोष्ट अशी की भगवान बुद्ध असे जोर देऊन सांगतात की माणसाची स्थिती आनुवंशिकतेने प्राप्त झालेल्या गुणांपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते. भगवान बुद्ध देवदह सुत्तात असे म्हणतात, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर किंवा अदुःखकर असुखकर अनुभव व्यक्ती भोगतो ते सर्व त्याच्या गतजन्मीच्या कर्मांच्या परिणाम स्वरूप असते. म्हणून ते म्हणतात की गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्म करण्याचे थांबविल्याने पापकर्म नाश पावतात आणि पापकर्मांचा नाश झाल्याने दुःखाचा नाश होतो. दुःखाचा नाश झाल्याने दुःखद वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा नाश झाल्याने अखिल दुःखाचा नाश होतो, असे निघंटांचे म्हणणे आहे. जर प्राण्यांची पूर्वजन्माची परिस्थिती त्यांच्या दुःखसुख भोगण्यास कारण आहे असे निघंट म्हणत असतील तरी त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे, आणि पूर्वजन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असतील तरी सुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते. भगवान बुद्धांचे हे विधान प्रस्तुत प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जर भगवान बुद्धांनी गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवला असता तर त्यांनी त्यासंबंधी शंका का निर्माण केली असती? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारे भगवान बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवतील बरे? गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. पूर्वकर्माचा वर्तमान जीवनावर प्रभाव पाडणे याचा ब्राह्मणी आत्म्याचा सिद्धांताशी पूर्णपणे मेळ बसतो. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात, म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते. याच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या अनात्मवादाच्या बौद्ध सिद्धांताशी अगदी विसंगत आहे. असे वाटते की हा सिद्धांत संपूर्णपणे नंतरच्या काळातील बौद्ध धर्मामध्ये घुसडून दिलेला आहे. ज्याला बुद्धिपुरस्सर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म समान आहेत असे दाखवण्याचा अट्टहास करावयाचा होता त्याने, किंवा ज्याचा यथार्थ बौद्ध धर्माशी परिचय नव्हता त्याने केला. भगवान बुद्धांनी हा सिद्धांत कधीही शिकवलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणांवरून स्पष्ट होते. याशिवाय भगवान बुद्ध हा असा सिद्धांत शिकवूच शकत नव्हते असे म्हणण्याला दुसरे एक अधिक सामान्य कारण आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? त्याचा एकच उद्देश असू शकतो, तो हा की शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दुरावस्थेच्या उत्तरदायित्वातून सर्वथा मुक्त करणे. नाहीतर असल्या अमानुष, अत्याचारपूर्ण आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लावला नसता. महाकारुणिक हे ज्याच्या विरुद्ध प्रसिद्ध आहेत त्या तथागतांनी असला सिद्धांत उचलून धरला असेल अशी कल्पनाही करवत नाही. पुढील भाग अहिंसा सिद्धांत. अहिंसेचे विविध अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जवळचा संबंध आहे. तरीसुद्धा प्रश्न असा आहे की बुद्धिप्रणित अहिंसा अनिवार्यता
निरपेक्ष होती की ती सापेक्ष होती? ते अनुलंघनीय असे कर्तव्य होते काय, म्हणजे पाळायलाच पाहिजे असा नियम होता की ते केवळ शील होते? जे लोक भगवान बुद्धांची शिकवणूक मानतात त्यांना अहिंसेला अनिवार्य आणि अनुलंघनीय असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर अनेकदा चांगुलपणाचे वाईटासाठी आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागेल. या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केलेला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा काय अर्थ लावला आणि तिचे कसे परिपालन केले आहे, हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचारणीय आहे. सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि त्यांनी लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास प्रेरित केले होते. उलट पक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एक प्रस्ताव पास करून पंचशिलेतील अहिंसा तत्त्वात सोडून फक्त 4 शील मान्य केले आहेत. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. हा आपण भाग 74 पाहिला. पुढील भागामध्ये आपण अहिंसेचा खरा अर्थ काय हे पाहणार आहोत. भाग 74चा प्रश्न आपण पाहूया. ब्रह्मी लोक अंडी खातात पण काय खात नाहीत? प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतो. ब्रह्मी लोक अंडी खातात पण काय खात नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील 2 दिवसात म्हणजेच 48 तासात कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अचूक उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांमधून लॉटरी पद्धतीने विजेत्याची निवड केली जाईल. निवड झालेल्या स्पर्धकाचे नाव भाग 75 मध्ये जाहीर केले जाईल. धन्यवाद. जय भीम.